गणेशपेट पुलिस की टीम ने कुछ दिन पहले गांजा तस्करी का पर्दाफाश किया था, जिसमें आरोपी शेख शफीक अहमद वल्द अनीस अहमद को गिरफ्तार किया था और इसमें एक आरोपी फरार चल रहा था। गुप्त सूचना के आधार पर गणेशपेट पुलिस को जानकारी मिली कि फरार आरोपी शेख अजहर मजर गणेशपेट बस स्थानक परिसर में आने वाला है। इसी गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर फरार आरोपी शेख अजहर मजर को गिरफ्तार कर लिया है। बताया जा रहा है कि इस आरोपी पर इसके पहले भी एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज है। यह आरोपी आपराधिक गतिविधियों में लिप्त आरोपी है। आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। गणेशपेट पोलीस स्टेशनचे तपास पथकांनी एक 4 महिन्यापूर्वी गांजाची कारवाई केली होती। त्यामध्ये 3 किलो 716 ग्रॅम गांजा हा पकडण्यात आला होता। सदरचा गांजा हा याच्यातील फरार आरोपी शेख अजहर मजर याच्या घरून आपण हस्तगत केला होता। त्यामध्ये आपण घटनास्थळावरनं शेख शफीक अहमद वल्द अनीस अहमद याला आपण घटनास्थळावरून अटक केलं होतं आणि यातील मुख्य आरोपी हा शेख अजहर मजर हा घटना घडल्यापासून आज तो फरार होता। आपण वेळोवेळी त्याच्या तपासावर होतो। तपास पथक ही त्याच्या तपासावर होते। वेळोवेळी आपण गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली आणि माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डीसीपी मॅडम महक स्वामी मॅडम, माननीय एसीपी अनिता मोरे मॅडम, माननीय वपुरी साहेब, पंडित साहेब आणि तपास पथक प्रमुख मल्हारी डोईफोडे आणि त्यांच्या टीमने काल दिनांक 14/2/2025 रोजी सदर आरोपीबाबत माहिती प्राप्त करून आरोपी हा गणेशपेठ येथे नागपूर शहरात येणार असल्याची माहिती प्राप्त करून त्यास ताब्यात घेऊन काल अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास कारवाई करण्यात त्याला ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास करीत आहोत। 4 महिन्यापासून याचे मोबाईल वगैरे बंद होतात, तरी आमच्या माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे। तरी याच्या मोबाईल वगैरे बंद होते, पण एक माहितीगार आणि गुप्त बातमीदारामार्फत यांनी माहिती कलेक्ट करून हा वेळोवेळी बाहेरच्या जिल्ह्यात कुठे फिरत होता, कुठे लपून ठेवलेला होता, त्याबाबत आता सखोल तपास करायचा। आणखी काल त्याला ताब्यात घेतलेला आहे। सखोल तपास करण्याचा बाकी आहे। हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। याच्या अगोदरच याच्या 448/24 एनडीपीएसचे गुन्हे त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्या अगोदरच याच्यावरही गणेशपेठ हद्दीतच 429/24 एनडीपीएसचाच गुन्हा दाखल होता। अंमली पदार्थाचा विक्री करणारा हा रेकॉर्डवरील आरोपी आहे।